नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये. मी पदम जैन. या ठिकाणी आपणास आज अंगणवाडी सुपरवायझर ही जी भरती आहे, अंगणवाडी सुपरवायझर भरती तसंच अंगणवाडी परीक्षिका भरती असं दोन्ही या ठिकाणी नाव या ठिकाणी घेतले जातात. तर या भरतीबद्दल आज आपल्याला सगळी माहिती मी देणार आहे, ज्यामध्ये आज आपण पाहणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे या भरती पदासाठी वयोमर्यादा आपण पाहणार आहे. तर सगळ्यात पहिले या ठिकाणी वयोमर्यादा जी आहे ती खुल्या गटासाठी वयोमर्यादा एकूण आहे 40 वर्ष. किती आहे? 40 वर्ष या ठिकाणी वयोमर्यादा आहे. आणि या ठिकाणी कास्ट म्हणजे जर महिला असतील तर त्यांच्यासाठी वयोमर्यादा आहे 45 वर्ष. किती वर्ष? 45 वर्ष. तर अंगणवाडी सुपरवायझर हे जे पद आहे दोन प्रकारे भरल्या जाते. किती प्रकारे भरल्या जाते? दोन प्रकारे भरल्या जाते. एक ज्याला आपण म्हणतो सरळ सेवा भरती. काय म्हणतो? सरळ सेवा भरती, की ज्यामध्ये कोणत्याही महिला अर्ज करू शकतात. कोणत्याही महिला अर्ज करू शकतात ते आपण पाहणार आहे. दुसरी भरती आहे अंतर्गत भरती. काय आहे? अंतर्गत भरती, की ज्या अंतर्गत भरतीमध्ये ज्या महिलांना 10 वर्षाची सेवा पूर्ण झाली असेल. किती वर्षाची? 10 वर्षाची सर्व्हिस पूर्ण झाली असेल, ते पण लगातार कुठलाही खंड न पडता मदतनीस या पदावर नाही तर अंगणवाडी सेविका या पदावर किंवा मिनी अंगणवाडी सेविका या पदावर ज्यांना 10 वर्ष पूर्ण झाले असे या ठिकाणी सर्वजण या पदाला काय आहेत? पात्र आहेत. तर या ठिकाणी सरळ सेवेमध्ये कोणतीही व्यक्ती पात्र आहे. आणि अंतर्गत भरतीमध्ये 45 वर्षाचा GR आलेला आहे. किती वयोमर्यादा आहे? कोणत्याही कास्टला 45 वर्ष. किती? 45 वर्ष. अगोदरच्या GR नुसार ही वयोमर्यादा 55 वर्ष होती. किती होती? 55 वर्ष होती. मात्र सरकारनं नवीन GR आणून 45 वर्ष केलेली आहे. अजूनही जाहिराती बऱ्याच ठिकाणी आलेल्या नाही आहेत. त्यामुळे अंगणवाडी ज्या सेविका असतील त्यांनी या GR च्या विरुद्ध आयुक्त जे असतील याचे ICDSचे त्यांना जर पत्र पाठवलं किंवा त्यांना जर तुम्ही ईमेल केले तर त्या नक्कीच तुमची दखल घेऊ शकतात किंवा तुमच्या संघटनांनी. कारण की 55 वरून डायरेक्ट 45 म्हणजे हा तुमच्यावर खरंच एक अन्याय आहे. तर याचं काम तुमच्या संघटनाच करू शकतात. दुसरं जे पद आहे सरळ सेवा. सरळ सेवा या भरतीसाठी शिक्षण जे पाहिजे, शिक्षण या ठिकाणी फक्त कोणतीही पदवी पाहिजे. लक्षात ठेवा, कोणतीही पदवी या पदासाठी या ठिकाणी आवश्यक आहे. आणि इकडे सुद्धा पहिले 12वी पास होता, आता मात्र इकडेही कोणतीही पदवी असणं आवश्यक आहे. काय आहे? कोणतीही पदवी, इकडेही कोणतीही पदवी पाहिजे. तसंच यांच्यासोबत MSCIT करणं आवश्यक आहे किंवा कम्प्युटरचा CCO जो कोर्स पहिले जुन्या काळामध्ये होता तो या ठिकाणी करणं आवश्यक आहे. तर याची मुख्य दोनच पात्रता आहेत. एक आहे वय, कास्ट वाल्यांसाठी 45 वर्ष, खुल्या गटासाठी 40 वर्ष आणि MSCIT आणि कोणतीही पदवी. तर या ठिकाणी आता राहिली गोष्ट पदवीची. तर पदवी कोणती असली पाहिजे? तर या ठिकाणी तुम्ही मुक्त विद्यापीठातून जरी शिकले, तुम्ही मुक्त विद्यापीठ म्हणजे या ठिकाणी यशवंतराव चव्हाण ज्याला आपण YCM म्हणतो, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधून जरी तुम्ही शिकलेले असाल, 12वी फेल असाल, 10वी फेल असाल, तरी जर तुम्ही डिग्री पूर्ण केली असेल तर अशा सगळ्या महिला या ठिकाणी काय या पदासाठी पात्र आहेत. तर हे पद अत्यंत महत्त्वाचं, अत्यंत मानाचं पद आहे. इतर भरती परीक्षेपेक्षा हे पद अत्यंत मानाचं आहे. या पदामध्ये कुठलाही इंटरव्ह्यू होत नाही. डायरेक्ट या ठिकाणी एकच परीक्षा आणि डायरेक्ट सिलेक्शन. तर या ठिकाणी जागा किती असणार आहे? तर साधारणतः 700 जागा या सरळ सेवेसाठी भरण्यात येणार आहेत. आणि 700 जागा ह्या डिपार्टमेंट मधून म्हणजेच त्याला काय म्हटलं जातं? अंतर्गत भरती परीक्षेमध्ये भरणार आहेत. अंतर्गत. तर ह्या ज्या सरळ सेवेच्या जागा आहेत ह्या जिल्हा परिषदच्या अंडरमध्ये काम करतात, म्हणजे जिल्हा परिषद मार्फत भरल्या जात असतात. तसंच या ठिकाणी ह्या ज्या 700 जागा आहेत अंतर्गत भरतीच्या, ह्या जागा ICDS आयुक्तालय जे आहे, ICDS आयुक्तालय यांच्या मार्फत भरल्या जातात. कोणाच्या मार्फत? ZP मार्फत. आणि ह्या ICDS आयुक्तालयामार्फत या ठिकाणी जागा भरल्या जातात. तर या ठिकाणी आपणा महिलांना या ठिकाणी अतिशय अशी सुवर्ण संधी आहे की जेणेकरून तुम्ही जर आतापासून अभ्यास केला असेल, बऱ्याच जणी या ठिकाणी सुरू केलेला आहे, तुमच्यापैकी काही जणांनी अजूनही अभ्यास सुरू केला नसेल तर तुम्ही या परीक्षेला त्या ठिकाणी काय देऊ शकता? स्पर्धा करू शकता. आणि हे चांगलं असं पद आहे, प्रतिष्ठेचं पद आहे. एक सुपरवायझर ग्रुप C गट क मधील हे पद आहे. कशातलं आहे? गट क मधील हे पद या ठिकाणी असून या पदाला पेमेंट सुद्धा तलाठीपेक्षा जवळपास तलाठीची जी श्रेणी आहे S8 आहे. किती आहे? S8 असून तुमची जी श्रेणी आहे S11
S11 तुमची या ठिकाणी श्रेणी आहे, वेतन श्रेणी म्हणजे तलाठीपेक्षा 3 न तुमची या ठिकाणी वेतन श्रेणी आहे. PSI च्या लेवलचं या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी काय मिळतं, पेमेंट मिळतं. तर जो असतो तर अशा परीक्षा आहेत. तर या ठिकाणी झेडपीची जी परीक्षा आहे ती या ठिकाणी झेडपी घेते सरळ सेवेची. आता झेडपीच्या ज्या परीक्षा आहेत बहुतेक या ठिकाणी TCS किंवा IBPS जे बोर्ड आहे यांच्याकडे दिलेले आहेत. मात्र या ठिकाणी अंतर्गत भरतीच्या ज्या परीक्षा आहेत, अंतर्गत भरती परीक्षेच्या ज्या आहेत ICDS आयुक्तालय घेत असते. कोण घेत असते? ICDS आयुक्तालय घेत असते. अगोदर या ठिकाणी मागच्या वर्षी मागे ज्या परीक्षा झाल्या होत्या जुन्या त्या जिल्ह्यामध्ये घेण्यात आल्या होत्या. मात्र आता ह्या परीक्षा ह्या सुद्धा त्या जिल्ह्यात घेण्यात येतील. मात्र जर ह्या ऑनलाईन कंपनीला दिल्या तर मात्र त्या ठिकाणी प्रॉब्लेम होईल. परंतु विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे कदाचित त्या ऑनलाईन घेतल्या जातील किंवा नाही याबद्दल शंका आहे. तर या ठिकाणी आता आपण सर्व परीक्षा पाहिल्या, पद पाहिले. आता यांच्या जाहिराती कधी येणार हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. जाहिराती कधी येणार हा मुद्दा पाहण्याच्या अगोदर ज्यांना या ठिकाणी या परीक्षेची तयारी करायची असेल, त्यांच्यासाठी आपण बेसिक पासून या ठिकाणी या बॅचची तयारी करून घेत आहे. ज्यामध्ये सर्व विषयांचे लेक्चर्स या ठिकाणी घेतले जाणार आहेत. ज्याच्यामध्ये सर्व विषयाचे लेक्चर हे लाईव्ह स्वरूपात असतील. तसंच हे लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सुद्धा पाहायला भेटतात. समजा तुम्ही 11 वाजता या ठिकाणी एखादं जॉबला असाल किंवा घरी असाल किंवा स्वयंपाक करत असाल किंवा कोणाला शिकवत असाल तर अशा वेळेस या ठिकाणी तुम्ही लेक्चर पाहू शकत नाही. म्हणून लेक्चर तुम्ही रेकॉर्डेडच्या स्वरूपात नंतर बघू शकता. आता या ठिकाणी बऱ्याच आपल्या महिलांचा प्रॉब्लेम असा आहे की खेड्यामध्ये नेटवर्कची सुविधा चांगली नाही आहे किंवा नेटवर्क असते तर ते कमी असते किंवा अडकत येते. तर अशा वेळेस हे रेकॉर्डेड झालेले व्हिडिओ तुम्ही नेटवर्क मध्ये जाऊन डाउनलोड करू शकता. काय करू शकता? नेटवर्क मध्ये जाऊन डाउनलोड करू शकता. आणि हे डाउनलोड झालेले व्हिडिओ तुम्ही अनलिमिटेड म्हणजे एक व्हिडिओ तुम्ही कितीही वेळा पाहू शकता. तर अशी सुविधा दिलेली आहे. तसंच या ठिकाणी जुन्या प्रश्नपत्रिका ज्या तुमच्या झालेल्या आहेत त्या जुन्या प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी सोडवून घेतल्या जात आहेत. तसंच या ठिकाणी नवीन येणाऱ्या परीक्षेच्या धर्तीवर सराव प्रश्नपत्रिका सुद्धा या ठिकाणी तुम्हाला तयार करून देण्यात येत आहे. तर ह्या नवीन धर्तीवर तुम्हाला सराव प्रश्नपत्रिका सुद्धा ह्या तयार करून देत आहेत की जेणेकरून तुमचा त्या ठिकाणी सराव होणार आहे. आता जे सर्व विषय तुमचे आहेत एकूण 5 विषय तुम्हाला मुख्य आहेत. ते 5 विषयाच्या नोट्स, 5 विषयाच्या ई-बुक नोट्स ज्या आहेत तुम्हाला या ठिकाणी कुठे मिळतात? बॅच मध्ये मोफत मिळणार आहेत. आणि ज्यांना या ठिकाणी घरी मागायचे आहे ते घरपोच मागवू शकतात. तर ज्यांना या बॅचचा प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी 8010457760 या क्रमांकावर व्हॉट्सअपला अंगणवाडी माहिती पाठवा असं मेसेज करायचा आहे. जेणेकरून तुम्हाला अंगणवाडी सुपरवायझरच्या ग्रुपची सुद्धा लिंक आपल्याकडून पाठवल्या जाईल. आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी लिंकच्या सोबतच व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तो ग्रुप सुद्धा तुम्हाला जॉईन करून दिला जाणार. तर आपले हे जे सर्व लेक्चर्स आहेत हे कुठे होतात? तर हे सर्व लेक्चर्स आपलं डबल अकॅडमी पुणे नावाचं ॲप आहे. AACADEMY प्ले स्टोअरला डबल अकॅडमी पुणे नावाचा ॲप आहे त्या ठिकाणी होतात. तर अजून या ठिकाणी एक नवीन खासियत आहे की आपले सर्व कोर्सेस तुमच्या घरी जर लॅपटॉप असेल तर हे सर्व कोर्सेस तुम्ही लॅपटॉपवर सुद्धा पाहू शकता. तर आपली जी अकॅडमी आहे पुणे या ठिकाणी स्थित असून सदाशिव पेठमध्ये हिचं कार्यालय आहे. सर्व लेक्चर्स हे सदाशिव पेठमधून कंडक्ट केले जातात. सर्व लेक्चर हे तुमचे डिजिटल बोर्डवर असतात आणि डेली तुमचे 4 लेक्चर या ठिकाणी होत असतात. किती? दररोज 4 विषयाचे 4 लेक्चर आलटून पालटून त्या ठिकाणी होत असतात. तर अशा प्रकारे तुमची ही बॅच असणार आहे. संपूर्ण परिपूर्ण तयारी तुमची या ठिकाणी करून घेतली जाणार आहे. भले तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करायला कितीही दिवस होऊ द्या, पण लक्षात ठेवा कोणतीही स्पर्धा परीक्षा क्रॅक करायची असेल तर एकदा दोनदा अभ्यास करून होत नाही. तर त्या अभ्यासाला रिव्हिजनची अतिशय आवश्यकता असेल. तुमच्यापैकी काही जणांचा अभ्यास झाला असेल तरी मात्र तुम्हाला रिव्हिजन करण्याकरता या ठिकाणी गरज आहे. आणि जे जुने असतील, नवीन असतील, म्हणजे या ठिकाणी बऱ्याच जणांचा गॅप आहे तर त्यांनी ताबडतोब जॉईन करायला परवडेल. कारण काय होईल की परीक्षा येईपर्यंत तुमच्या त्या ठिकाणी 1 रिव्हिजन 2 रिव्हिजन नक्की होणार. तर या ठिकाणी आज आपण शिक्षण पाहिलं, पात्रता पाहिली. आता आपण पाहणार अभ्यासक्रम. आपण अभ्यासक्रम पाहणार आहे. पात्रतेमध्ये या ठिकाणी तुम्ही वय सुद्धा पाहिला आणि शैक्षणिक पात्रता सुद्धा या ठिकाणी पाहिलेली आहे.
आता या ठिकाणी आपण आहे अभ्यासक्रम. तर अभ्यासक्रम जर म्हणसाल तर डिपार्टमेंट आणि सरळ सेवा या दोन्हीचा अभ्यासक्रम बऱ्यापैकी या ठिकाणी सारखा आहे. मात्र बऱ्यापैकी सारखा असून मात्र या ठिकाणी बघा मराठी व्याकरण अगोदर आपण अंतर्गत साठी काय बदल आहे आणि डिपार्टमेंट साठी काय बदल आहे ते पाहणार आहे. अंतर्गत आणि सरळ सेवा भरती. सरळ सेवा भरती ही कोणीही देऊ शकते. सरळ सेवा भरती ही कोणीही देऊ शकते. मात्र अंतर्गत भरती अंगणवाडी सेविका देऊ शकतात. लक्षात ठेवा, ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्या सरळ सेवा भरती देऊ शकतात. मात्र सरळ सेवा भरती देणारे अंगणवाडी डिपार्टमेंट मधून जी भरती आहे ती देऊ शकत नाही. तर अशा ठिकाणी या ठिकाणी मराठी आहे, दुसरा विषय आहे इंग्रजी, तिसरा विषय आहे गणित आणि बुद्धिमत्ता, चौथा विषय आहे सामान्य ज्ञान ज्याला आपण काय म्हणतो जीके म्हणतो, आणि चौथा जो विषय आहे ज्याला म्हटलं जातं आयसीडीएस. तर हा आयसीडीएस असे एकूण 5 विषय या ठिकाणी आहेत. आपण सर्व एक एक स्टेप बाय स्टेप या ठिकाणी काय घेणार आहे, समजून घेणार आहे की हे 5 विषय कोणते आहेत, काय आहेत, कसे आहेत. तर या 5 विषयामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो मराठी विषय आहे हा अंतर्गत भरती परीक्षेसाठी फक्त 20 प्रश्न विचारले जाणार आहे आणि सरळ सेवेमध्ये मराठी व्याकरणसाठी 25 प्रश्न विचारले जाणार आहेत. किती? 25 प्रश्न. इंग्रजी विषयासाठी अंतर्गत भरतीसाठी 10 प्रश्न विचारले जाणार आहेत. मात्र सरळ सेवा भरतीमध्ये 25 प्रश्न विचारले जाणार आहेत. म्हणजे विचार करा, आता सरळ सेवा भरती कठीण होत चालली. नंतर गणित आणि बुद्धिमत्तासाठी इकडे अंतर्गत भरतीसाठी 20 प्रश्न विचारले जाणार आहेत. इकडे मात्र गणित आणि बुद्धिमत्तासाठी 25 प्रश्न विचारले जाणार आहेत. नंतर या ठिकाणी अंतर्गत भरतीसाठी जीके साठी 20 प्रश्न विचारले जाणार आहेत. मात्र इकडे अंतर्गत भरतीसाठी सरळ सेवा भरतीसाठी 25 प्रश्न विचारले जाणार आहेत. इकडे आयसीडीएस विषयासाठी 30 प्रश्न विचारले जाणार आहेत. किती? 30 प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि इकडे आयसीडीएस विषयासाठी याच 25 पैकी साधारणतः 12 ते 15 प्रश्न विचारले जाणार आहेत. किती? जीके मध्ये 12 ते 15 प्रश्न विचारले जाणार आहेत. तर अशा प्रकारे सरळ सेवेचे एकूण 100 प्रश्न असून या 100 प्रश्नाला 2 गुण असल्यामुळे एकूण किती गुण आहेत? 200 गुण असून 2 तासाचा कालावधी आहे. किती आहे? 2 तासाचा कालावधी आहे. इकडे सुद्धा 100 प्रश्न आहेत. किती? 100 प्रश्न असून 100च गुण आहेत. किती आहेत? 100. अंतर्गत भरतीमध्ये 100 प्रश्न असून 100च गुण आहेत. तर अशा तऱ्हेने या ठिकाणी तुम्हाला विषय आहेत. आता प्रश्न पडला की तुम्हाला या विषयासाठी जर आता मार्केटमध्ये पुस्तक घ्यायचं असेल तर कोणतं घ्यायचं? लक्षात ठेवा, मार्केटमध्ये जर तुम्हाला पुस्तक घ्यायचं असेल तर कोणतंही एकाच पुस्तकामध्ये सगळं असणारं कोणत्याही अकॅडमीचं कोणतंही पुस्तक घ्यायचं नाही. प्रत्येक पुस्तक हे वेगळं वेगळं तुम्हाला घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक पुस्तक वेगळं वेगळं घ्यायचं आहे. ज्यांच्याकडे जुने पुस्तक असतील, तुम्ही 1600 जर परीक्षा दिली असेल तर तेच पुस्तकं तुमच्याकडे आहेत, तर ते पुस्तक काही कामाचे नाही. तर तुम्ही या ठिकाणी आता मराठीसाठी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक घ्यायचं आहे तुम्हाला. इंग्रजीसाठी सुद्धा बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक घ्यायचं आहे. गणित बुद्धिमत्तासाठी सतीश वसे सरांचं पुस्तक घ्यायचं आहे. गणितचं वेगळं आहे आणि बुद्धिमत्ताचं वेगळं आहे. लक्षात ठेवा, कठीण आहे. या पुस्तकामध्ये काही टॉपिक कठीण आहेत. उदाहरणार्थ तुम्हाला या ठिकाणी जर सरळ व्याज चॅप्टर असेल तर तुम्ही पहिले टॉपिक करायचे 5, त्याच्या पुढचे टॉपिक तुम्हाला करायचे नाही, हे लक्षात ठेवा. नंतर या ठिकाणी सामर्थ्यासाठी तलाठीचा या ठिकाणी तात्याचा ठोकळा आहे. मात्र हा तात्याचा ठोकळा तुम्हाला खूप मोठा होणार आहे. त्यातलं सर्वच तुम्हाला वाचायचं नाही आणि म्हणून या ठिकाणी डबल अकॅडमीचं 12,000 वन लाइनर आहे जीके. काय आहे? 12,000 वन लाइनर जीके आहे. हे 12,000 वन लाइनर तुम्ही या ठिकाणी वापरून जास्तीत जास्त गुण मिळवू शकता. अजून या ठिकाणी एका पुस्तकाची कमतरता आहे ज्याचं नाव आहे चालू घडामोडी. कारण की या ठिकाणी आपल्याला या दुनियेत काय होत आहे ते या ठिकाणी माहित असणं आवश्यक आहे. म्हणून त्यासाठी चालू घडामोडीसाठी लक्षवेध नावाचं पुस्तक घ्यायचं आहे. कोणतं पुस्तक घ्यायचं आहे? लक्षवेध नावाचं पुस्तक घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त गुण या ठिकाणी काय मिळणार आहेत. तर या ठिकाणी ज्यांच्याकडे पुस्तकं अवेलेबल असतील त्यांचा काही प्रॉब्लेम नाही. परंतु तुमच्यापैकी जर कोणाला पुस्तकं अवेलेबल होत नसतील तर तुम्ही या ठिकाणी माझ्या या नंबरला कॉल करून ही संपूर्ण पुस्तकं या ठिकाणी मागवू शकता. साधारणतः ओव्हरऑल या पुस्तकाची जर किंमत म्हटलं तर साधारणतः 2100 रुपये या सर्व पुस्तकांची काय किंमत होऊ शकते. किती?
2100 रुपये किंमत या ठिकाणी पुण्याच्या ठिकाणी होते. तुमच्या गावात कदाचित 2200 असू शकते, 2300 असू शकते. ते दुकानदार तुम्हाला किती पैसे लावतात, किती डिस्काउंट देतात किंवा किती रुपयाला विकतात ते डिपेंड करते. ज्यांना मिळत नसतील तुमच्या गावात बघा, हे पुस्तकं सर्व महाराष्ट्रात उपलब्ध आहेत. जर नसतील तर मात्र तुम्ही या ठिकाणी तुमचा पत्ता पाठवून मला डिमांड करून मागणी करू शकता. इथून पुस्तक येण्यासाठी तुम्हाला मिनिमम 6 ते 7 दिवस लागतात. कारण की उदाहरणार्थ तुम्ही जर आजच फोन केला की सर पुस्तक पाठवा, तर ते पुस्तक आजच्याच मी काही पळत जाऊन त्या ठिकाणी पाठवणार नाही. आपला ऑफिस स्टाफ आहे ते तुम्हाला उद्या तेवढी मात्र मदत करू शकतात, कारण की आपण पुण्यामध्ये राहतो म्हणून. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण अभ्यासक्रम पाहिला, पुस्तक यादी पाहिलं, मार्काचं डिव्हिडेशन पाहिलं. तर या ठिकाणी दोघांना जर कम्पेअर केलं तर या ठिकाणी यांची जी परीक्षा आहे ती कठीण लेवल होणार आहे. काय होणार आहे यांची परीक्षा कठीण लेवलनं होणार आहे. तुमची परीक्षा ही थोडीशी इझी लेवलनं होणार आहे. कशी होणार आहे? थोडीशी इझी लेवलला होणार आहे. त्यामुळे तुम्ही आतापासून जोशमध्ये काय करायचं आहे, तयारी सुरू करायचं आहे. बाकी मग या ठिकाणी आपले जे तांत्रिक विषयाचे लेक्चर्स आहेत ते टॉपिक तुम्हाला या ठिकाणी माहितच पाहिजे. ICDS मध्ये हे सर्व महत्त्वाचे टॉपिक्स आहेत. महिला आचार, बालक आचार, महिला धोरण, तर हे आपण डिटेल्स मध्ये या ठिकाणी बॅचेस मध्ये काय आपण पाहणार आहे. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं साधारणतः या ठिकाणी तुम्हाला मिळाली असतील. अजूनही तुम्हाला तुमचे पूर्ण उत्तर मिळाले नसतील तर मी हा जो नंबर दिलेला आहे 8010 45 77 60 या नंबरवर तुम्ही तुमचा प्रश्न जो भी असेल, प्रश्न, तुमचं नाव, वय आणि जे काही प्रश्न असेल तो डिटेल्स मध्ये लिहायचा, की जेणेकरून एकाच तुमच्या मेसेजमध्ये मी तुमचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करून तुम्हाला एकाच रिप्लायमध्ये तुमचा काय त्या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकेल. आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. येथेच मी थांबतो. काही प्रश्न असल्यास बाकी त्यावर काय मेसेज करायचा आहे. थँक्यू.